जय श्री गजानन विजय ग्रंथाध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जय जी रुक्मिणीवर आहे चंद्रभागा तटविहारा देवा वरत पाणी धरा दास गुरुच्या मस्तकी तू भूपांचा भूपती अवघेचे आहे तुझ्या हाती मग माझी फजिती कार्य ऐसी मांडलीस माझे पाप ताप दहन करा कृपा शंका कृशाने करुण राहो आनंदी सदा मन तुझे भजन करावया यात अंतर केल्यास वृथा तुला लागेल दोष खऱ्या थोरांनी आपणास बट्टा लावून घेऊ रे म्हणून हे श्यामसुंदरा राही रुक्मिणीच्या वरा पांडुरंगा परमुदारा माझी इच्छा पूर्ण करी असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारुणार आता काय ह्या शेगावीच ज्ञान ग बसती हसता गेला निश्चिती आता काय तेथे माती राहिली आहे निवळ समुद्राच्या आडल्या निरवा पुष्पतरुचा गेल्या भर कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये आता खेपाशे गावात करणे काही का की निमित्त देव निस्ता देवाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची ऐसे कित्येक बोलती परिती असे साच भ्रांती महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच राया जेवी इंद्रायणीचे तिरी ज्ञानेश्वर समाधीस्थ जरी ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका तैशीच शेगावात श्री श्रमी गजानन समर्थ ऐसा दयांचा सिद्धांत दर्शन ज्यांना तेथे होते ते विषयीची एक कथा सांगतो मी इथं आता गणपत घोटाळे नामे होता एक भाविक गृहस्थ हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा नित्यनेम होता त्याचा दर्शनाचा स्रोत अस्तमानी प्रति दिवशी यावे त्याने मठाशी बैसून या समाधीपाशी स्तवन करावे एकनिष्ठे एकदा असे वाटले त्याचा अभिषेक करून समाधी सौद्याच्या विजयदिस्मेस ब्राह्मण भोजन घालावे केली सर्व तयारी अभिषेकाची साजरी सीधा मठाभितरी दाढीला मोठ्या प्रमाणात तई कांता म्हणे प्राणनाथ हे तुम्ही काय करीता हाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याबाबतीत उद्या आहे विजयादशमी म्हणून पोराबाळाशी कपडे अलंकार अंगाशी घरुणी काही घाला काहीतरी हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचेवरीन योग्य करणे दिली आपणा ईश्वराने चार पोर बाळे हो फुटकाना मनीना अंगावरती मिलंकेची पार्वती गृहस्थाची की ती संचय करावा दानाचा हे कांतेचे भाषण गणपतराव उचले दान तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला तो जो त्याच्या कांत्याची स्वप्न पडले रात्रीशी उगे नशळीपतीशी तो करतो ते करू दे त्यात तुझ्या बापाचे काय जाती संकसाचे प्रेमा शाश्वतांचे वेळे हे बाळगू नको यामध्ये न काही सार धन भूमीचे भाजा भूमीवर हे ते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या अभिषेक ब्राह्मण भोजन हे प्रामार्थिक आहे पुण्य त्याच्यासाठी वेचदा धन ते न जाया ना ठाई पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी म्हणून सांगतो तुला पोरी अडथळा त्या करू नको ऐशा पाहून स्वप्नास सांगती झाली पतिसती गणपतरावास हर्ष झाला गेलो आले का हे प्रत्यंतर महाराज येथे साचार सोडून द्यावा विचार आजपासून काहीतरी मुले बाळे कोणाची धनदौलत कोणाची तू नवा ही चिंता त्याची हे अवघी समर्थाचे असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम या गणपतरावाची निष्ठा समर्थ पदिसाची जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून लक्ष्मण हरी जंजाळाला ऐसाचा अनुभव एक वेळा बोरी बंदरावरती आला तो एका सांगतो काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत हा समर्थाचा होता भक्त पहिल्यापासून विबुधो घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतला मने काही व्यापारा संबंधाने आला होता मुंबईस असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी तो आगगाडीच्या धक्क्यापरी एक भेटला परमहंस अजानुबाहूंच बांधा दृष्टी नासाग्रासी सदा ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्यामुखी तो बोलला लक्ष्मण असं तू गजाननाचा ऐसे हाताच्या का होतो सगळे ना तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी 400 पानांची तयारी करून अमरावतीला गोपाळराव पेठकर आणि बापट मास्तर त्यांचा कैसा प्रकार घडला तो आन म्हणा पुत्र शोक बाप राशी झाला असून प्रसादासी तो तुझ्या गेहासी आला होता ना सांगते पेठकराचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले अरे गजानन स्वामी गेले त्या उभयतांच्या स्वप्नात उपदेश करून दोघास आणले होते प्रसादास दे कैसे विसरला असं सांग मला ये वेळी कुणाच्या गोष्टी ऐकून संशय झाला लक्ष्मण म्हणे विसावा कोण हे काही कळत नसे लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला ते पाहता गुप्त झाला बोरीबंदर स्टेशनाची मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्या प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला अवधूत जयरामा खेडेकराशी राहित साहित्य गावाची भेटली झाली पुणेराशी संन्याशाच्या वेशाने एक माधव मार्तंड जोशी कळंब सुर ग्रामासी आला मोदनी करावा अशी जमिनीची स्रोते हो हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरोसा दिवसभर मोजणी केली पुढे त्याची इच्छा झाली असतमानाच्या समयाला भली शेगावास जाण्याची आज गुरुवारचा आहे दिन घेऊ समर्थाचे दर्शन ऐसा विचार करून आज्ञागिरी शिपायाला जोडा आपले वेगी दमनी जाऊ शेगाव लागून ते रात्र काढून येऊ सकाळी परत पुन्हा तो शिपाई कुतुबुद्दीनं बोरला कर जोडून आभाळा आले भरून याचा विचार करावा
मन नदीला पाणी भले आहे थोडके आले पाणी गडूळ झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर अरे आता हो नदी पारच जा दमनी करी तयार उगीच सबबी सांगू नको शिपायाने जोडली दमनी आता आला लगेच घेऊन जोशी आहे तर बैसूनही जाऊ लागले शेगावा दमनी घातली नदीचं पाणी आले अकस्मात जाण्या बैल तटापरत अवसर नाही राहिला झंझावात बळाला कडकडाट करी चपला मरण नदीला पूर आला क्षणामाजी भयंकर मेघ वर्ष मुसळधारा गंजावात सुटला करा शेतकऱ्यांच्या छपरा तोडू लागला हो शिपाई म्हणे कुटुंबतेने साहेब येथे जा हे मरण तुम्हा आम्हाला गुण उपाय असी आता नसे तई माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निज मानसी बहु लागले समर्थाशी करुण एक वचने हे समर्थ गजानना गजा रक्षणा आमच्या करी प्राणा अशा संकट तुझ्या वना राहता कोणी अंबा दे कथा ऐकली पुराणात जहाज बुडता समुद्रात त्यास संताने देऊन हात रक्षण केले सरस्वी तू ही संत सामान्य ब्रह्मवेता घर करी आमचे रक्षण येऊन या पुरामध्ये धमनीकारे जीवन बैल गेले घाबरून मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास तू आता मागे सरावली याचे भजन कर तेची नेतील आपणा पार चिंता त्याची करू नको जोशी म्हणाले समर्था गादा आहे तुझी सत्ता वाटेल ते करी आता तारी अथवा मारी आम्हा कासरा दिला सोडून दोघांनी मिटले नयन तो घडले काय वर्तमान ते आता परिसा ऐशा महापुरातून पहिलं तटात पावली दमनी उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावाच्या ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयता पहा केवढी अगाध सत्ता आहे अवलिया बाबांची पुरामाजी रक्षण केले निज भक्ता बुडून दिले जोशी शेगाप्रती आले एका घटका रात्री वंदन केले समाधीला पालखीचा पहिला सोळा गेला बहुत केला दान धर्म दोषांनी बाळा भाऊ चित्ता चियापाशी ब्राह्मण भोजन घालण्यास काही रुपयात तीर्षी जोशी ते झाले साकेले किती वर्तमान बाळाभाऊ लागून येते नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्या स्तव का की मला रजा नाही काम जरुरीचे पाही ऐसे सांगून जाऊलाही जोशी गेले निघून एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणारा हा करीत असे व्यापार वराडात कापसाचा यास एके साली भला 10,000 तोटा आला त्या चिंतेने क्षीण झाला काही न सुचे मानसी परी व्यापार सोडवेना चिंता मनीची जाईना फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे पाहिजे अशी कटपट करी नाना प्रकारे साजी स्वस्त नावसती व्यापारी राहती सदा प्रयत्नात हा एकदा वर्ध्याचा आला काही कामाने तो उतरण्या गेला घरात विनायक शिरकरांच्या तो इतक्यात ते आला एक भिकारी बुधो भला भिक्षा काही मागण्याला शिरकरांच्या घरात पोशाख अवघा मराठी कारा माझी भव्य काठी दोईच होती टोपी मोठी बनातीची कळकड कंप वायूने शरीर कापत होते वरच्यावर त्यास पाहता शिरकर चित्ती परम कोपले जा बेट्या मागल्याद्वारी तेथे मिळेल भिक्षा करी नको चढूस पायरी ओसरीची ये वेळा परी हे बोल त्याचे भिक्षकरी न मानिसाचे येऊन वरती ओसरीचे यादवास नित्य बैसला घाल भिक्षा काही करी असे म्हणून पुढे करी भिक्षापात्र या विकारी यादव सुभेदाराच्या माधव म्हणे मनात भिकारी हा लोचट बहुत तुम नको म्हणत असता तेथे हा बैसला येऊन त्याती पाहता न्याळून तई तो भासला गजानन सुभेदाराकर कारण शेगावाचा राजयोगी दृष्टीसह तेज अत्यंत स्वरही त्याच्या परिसत्य फरक इतकाच होता त्यात कप्प होता तनुला तेजमुद्रा बोलणे होते समर्थाप्रमाणे हे पाहणे ऐसे म्हणे पाहून ऐसे म्हणे सुभेदाराने चित्ती हा जरी मानू गजानन तरी गेले समाधीस्थ होऊन आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीशी काही असो पैसे दोन देऊ भिकाऱ्या कारण श्री गजानन समजून वापो त्याचा नको पैसे घेतले भिकाऱ्याने आणि काही देई म्हणे श्री गजानना कारणे शिरणी वाट गुळाची ते वायदे करीती वरचे वर ते नेहमी आता मारणारा तोटा 10,000 तुझा व्यापारी आला हा त्याचा विचार अंतरी करू देई काहीतरी रुपये मधला लवकरी काढ पाकिट खिशातून ऐसे भिकारी बोलता सुभेदार झाला देतात आई रुपये तर तुझा पाकिटाचे काढून भिकारी म्हणे त्या अवसरी संतुष्ट मित्यावरी होत नाही ते लवकरी आणखी रुपये काही ओला पुन्हा रुपये काढिले भिकाऱ्याशी अर्पिले तू इतक्यात घरात गेले विनायकराव शिरकरांच्या दरवा एकटा बसला होता शिरकरांच्या वसुलीला ते पाहून बोलला सुभेदार असे येणे रीती संशय गजानविषयी का घेतली ती पाही कपडे काढून उभा राही माझ्या पुढे बाळा ये वेळा तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू दे एक वार माझी तेने होईल दुर्व्याधी तुझी यादवा तू मधला मुला परी कारेला जसे अंतरी यायचे म्हणून पाठीवले हाती फिरवला त्यांनी फिरवल्यानं कशिकांत अंगावरून त्याने हात तो आले इतक्यात शिरकर ओसरीला रुपये घेऊन भिक्षकरी गेला द्वाराच्या बाहेरी यादवाने बहुता परी तपास केला गावात परी न थांग लागला शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपल्या चित्ताला की हा असावा गजानन सुभेदार म्हणे मानसी हे समर्थ असल्या त्याच दिवशी विशेष फायदा होईल व्यापाराशी काहीतरी निसंशय
तो झाली तया बहुत देणे यादव चित्तात समाधान पावला आणि निश्चयाचा केला जो भिकारी भेटला होता तो समर्थ बला श्री योगीराज गजानन. समर्थ आपल्या भक्ताची रक्षण करते हरनिशी निष्ठा मात्र त्यांचे विषयी दुर्धड पाहिजे मनात पाहू राजाला मग कवर खामगावी होता डॉक्टर त्याच्या दिलारावर बदली असे जाहली म्हणून तेथे जाण्याला खामगावून निघाला सहकुटुंब मठात आला घ्या श्रीचे दर्शन. गाडी केली तेलाऱ्याची तयारी तिने केली निघण्याची वेळ अस्तमानाची असती झाली ते वेळा बाळा भाऊ मठाधिपती तो त्या बोलला येणे रीती अहो माझी एका विनंती प्रसाद घेऊन जावे तुम्ही आजपर्यंत गेला नाही पण उपस्थित आज ऐसेपर्यंत काहो मनी आणले यातून आहे व्यतिपात हे आणावे मनात कवर सांगे त्या प्रत मला निकड आहे भाऊ आज रात्री प्रसाद घेतो मागल्या रात्री निघून जातो नुसता आग्रह मला तो तुम्ही ना करा ये काळी बोलल्याप्रमाणे निघाला तेलदारशी डॉक्टर मला घेऊन मला माणसाला दमली माझी बैसून रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी वाटे दिशा शोकरी निजगतीच्या वियुगे तो ऐसा चमत्कार झाला तेलाच्या रस्ते सगळं कोणी न भेटे पण त्याला विचारावे कोणा जरी गाडी रुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काटे फार गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या म्हणता गाडी झाला गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला हे कोण कवराला आश्चर्य वाटले मानसी खाली उतरून जो पाहत तो अवघे दिसले परत अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला तू तेलाऱ्याचा म्हणून गाडी की तुझी गाडी केली जाणं आडमार्गावरून आम्हा कैसे सोडिले काय होत असं दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज तेल्हाऱ्याचा रस्ता थोर हमेशा मी वाहतो साचार बघा आडमार्गे गाडी कैसी आली तुझी कैसे कवर बोलला गाडीवाला जोरी हाता हो मधला शिव्या देता म्याना अपराध केला की मी हमेशा भाड्या करतो त्याला येथे तो वाटेल तेव्हा गाडी हाकतो रस्ता होगा माहित मज बैल नाही कोठे वळले ते नीट तेचे आले तलाव पाहता स्तब्धारे हा न रस्ता त्याला त्याचा मग कवर समजला मनात हे समर्थाचे आहे कृती प्रसाद घेतल्या विरहित काकी मी निघालो बाळा भाऊच्या विनंतीला मी नाही ते मान दिला म्हणून माझा रस्ता चुकला वाट गवसे कशी हे भयंकर कारण येते मशीत राहता कोण गजानन तुझ्या वाचून रक्षण माझे कराया तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घागरबाळाचा आवाज आला डॉक्टराच्या कानी पडला तेने आला थोडा धीर गाडीवाल्याशी म्हणे कवर रस्ता नाही फार दूर या चाहुलीचा सुमार धरून गाडी हा ना आता ते त्याने ऐकले काट्या कुपाट्या मधून नेले नीट रस्त्याला लाविले त्या आपल्या गाडीस रस्ता लागला भली डॉक्टरांनी चौकशी केली तो ऐशापरी समजली त्या गोष्ट त्या कवराते हे शेगावचे शिवार आहे अजूनही साचार मग म्हणाला डॉक्टर चाल शेगावी परत आता सूर्योदयाचे समयाला शेगावाशी कवर आला वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन मग बाळाभाऊ म्हणाले त्याची आज बरे झाले व्यतिपाती न जाऊ दिले समर्थानी तुम्हास आज प्रसाद करण करा उद्या जाहो तेलारेला करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार समर्थाचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणले परत मानवाचे अवघे वेत सिद्धीस जाणे अशक्य संताच्या जे असेल मनी तेच येईल घडून भरवसा त्यांचे चरणी ठेवून अस्वस्थ असावे दुसरे दिवशी प्रसादाशी घेऊन गेला तेल्हाऱ्याशी आता पुढील गोष्टीशी अवधान द्यावे श्रवणाते एक रतनसा नामे नर होता जातीने भावसार तयाचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा त्याची सोबतिनीचा रोग झाला कोणी म्हणती सटावला बालका अवघा सुकून गेला भक्त नाहिले अंगार्थ दिसू लागली अवघी हाडेवरची वरी नुसती कातडे वैद्यानले बडे बडे परिणय झाला उपयोग मुलगे रडे राहिना दूध पाणी घेईना जोरमोळीच सोडिना पाहता याच्या तनु ते वैद्य म्हणती रतन साहसी आता औषध न द्यायासी हा तुझ्या हाताशी लागणे आहे अशक्य शक्य विचार तुटणे करावा निरंतर उगीच फुल सागरावर बांधावया जाऊ नये ऐसे ऐकून रतन रडू लागला तसं शेवटी विचार त्याने ऐसा केला आपल्या मानसी एवी तेवी मरतो पोर म्हणून माझे आता साचार पाहू करून एक वार उपाय हा शेवटचा दिनकराचा अंतकाळ आला होता अति जवळ घरची माणसे सकळ लागली श्रोती रडाव्या हातपाय गार झाले नेत्र बंधावले मनगटाचे सोडली ठिकाण पहा नाड्यांनी ऐशा स्थिती माझारी रत्न साने पुत्र करी घेऊन ठेवला असे द्वारी नेऊन समर्थाच्या आणि केला त्याशी नवस पुत्र माझा उठला असं शेरणी वाटीने तुम्हाला मी 5 रुपयांची तुम्ही पावले अवघ्याला त्याचा अनुभव द्यावा मला मी आहे या पुला माझी उपेक्षा करू नका माझे मुलद्वारात तुझ्या जरी झाले मृत तरी तुझ्या अवघ्या वराडात तुझीच होईल नाचकी अमृतापरी तुझे चरण आले तू सांगत आम्हा जन हे स्वामी गजानन कृपा करी या बाला पुत्र न माझा उठला जरी ते मी डोके फोडणे पायावरी तुझ्या आद निर्धारी ऐसा निश्चय मनीचा अमृत तुल्य तुझी दृष्टी त्याची करावी आज दृष्टी नको करूच मला कष्टी महापुरुषा गजानना त्यास काही वेळ झाला तो प्रकार ऐसा घडून आला मुलं हातापायाला हलवायला लागले नाडी आली ठिकाणी रुदन करू लागले जाणी तो प्रकार पाहुनी
लोक सारे आनंदले. समर्थ कृपा झाल्यावर राहील कुठून त्या दर सूर्याची या समर्थ तमाचा तो काळ नसे. दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत नवसाला श्रद्धा युक्त तो फळे हा न्याय असे. दादा कोरटकरांचा पुत्र राजा नावाचा आहे. प्रसाद समर्थाचा संत कृपा असं अमोल खरी कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची जॉन 18 वर्षाची लाडेगाव सासर तिचे ती असता गरुदर प्रसंग आला. दुर्धर प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला लाडेगावून मारी चंद्रभागा आली खरी प्रसूती व निर्धारी जनरीतीप्रमाणे मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती तोच चंद्रभागेवरती ज्वरे अमल बसविला. तो होता नवज्वर तो कोणी गेली डॉक्टर औषध उपचार केले फार आपल्या मुलीस पाटलांनी. थोडा बहुत गुण आला व्याधी तुतक्याला दबला परी मुळी नव्हता मुळीच झाला नामशेष देहातून चंद्रभागा आजारी पडू लागली. वरच्यावरी एकदा अकोल्याला नेली खरी औषध दिला द्यावया वैद्य विधाने नाना करीती कोणी नळ संग्रही बोलती कोणी वैद्य ऐसे बनती क्षय झाला मुलीस. या मेळ एकाचा एकाला नाही मुळी लागला. मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन तारो अथवा मारो इसी अंगारा लावा प्रति दिवशी तीर्थ द्यावे प्यावे अशी समर्थाच्या पायाचे. पिता मोठा पण निष्ठावंत समर्थाशी अवघा आहेत. हळूहळू त्या प्रोत पोरी प्रतगुण येता झाला. तिला उठवता नव्हते शय्येसी तिचा आली दर्शनासी पायी चालत मठासी हे महत्व अंगाऱ्याचे. निष्ठावंत ज्याचा भाव तयाशी पावे देव उपास्यपदी भाव उपासके ठेवावा. रामचंद्राची अंगना जानकाबाई सुलक्षणा परिदैव सूचना तो भोगऱ्या वाचुनी वाताचा झाला विकार जानकाबाईचा साचार पोट दुखे वरच्यावर काही उपाय चालेना औषधे देता दबे वात पुन्हा उठे पूर्ववत ऐसा क्रम दिवस बहुत चालला होता सुरते हो. या वाताची तेकरी होती झाली मस्तकावरी मेंदू बिघडला झाली गेली जाणी मावळून. वेड्यापरी करावे वाटेल ते बोलावे कधी उपाशी निजावे कधी बसावे जेवत कोणी म्हणावे लागले भूत कोणी म्हणती रोग सत्य काही वधू लागले ते तहा करणीचा प्रकार असे. काठी जितके असती जमीनदार त्याचे असते थोडे थोडे फार दुबळा फुला दावी जोर चेटुक करणी करुणिया. औषध उपाय बहुत केले जाणतेही आणविले गंडे बहुत बांधिले करी जानकाबाईच्या. पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीत म्हणून ते येता झाला होत अवघ्या त्या दाभिकांना. कोणी अंगात आणावे वेडाचे निदान करावे काहीतरी सांगावे धनास्तव पाटलाला. तो बिचारा सारे करी कांता बरी न होय परी विचार त्याने अखेरी अशा रीती ठरविला. वैद्य आता गजानन जाणता आता गजानन देव ऋषी आता गजानन जो जे तो जे वाटेल ते करो माझी बायको सून त्याची ही भावना माझी साची. आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला. तू उद्यापासून प्रातकाळी कराय स्नान मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीची. येथे तिने पतीचे वचन सर्व थैव केले मान्य समर्थ समाधी लागून घालू लागले प्रदक्षिणा. गेल्यान त्या पात्र वाया दया आली सदृढाया वात विकार जाऊन आणि दोषती झाली. खऱ्या खऱ्या संताची सेवा न जाया वायासाची परिनिष्ठा मानवाची जडणे तिथे अशक्य. समर्थाच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले व त्याचे चमत्कार काही थोडे झाले. हे वैशाख वद्य षष्टीशी शेगाव गेले वैकुंठीशी त्याच्या मागून गादीशी बसले येऊन नारायण बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणाशी स्वप्न पडले. नांदुरे ग्रामी भले ते थोडे सांगतो हे माळी नारायणा तू शेगावा असं करी गमना रक्षणा भाविक जनांना ऐसे मला वाटते. ऐसे स्वप्नी सांगून गेले निघून गजानन म्हणून आले नारायण शेगाव माजारी. काही दिवस यांनी अधिकार चालविला ते ठाई यांची समाधी झाली पाही चैत्र शुद्ध षष्टीला. पूर्वसुकृता वाचून संत सेवा नगडे जाण संत सेवेचे महत्पुण्य त्या पुण्यापारणसे. श्री गजानन लिलेचा पार कधी न लागायचा अंबरीच्या चांदनेचा हिशोब कोणा न लागे कधी. मी अज्ञान पांबरमती नाही तिळबर मग बोला मग हा लिला सागर मुखी केवी वर्ण हो. त्याने जे जे वदविले ते मी कधी न गेले लेखनीने अक्षर लिहिले बरी ते न व्यक्तीचे सामर्थ्य. ही लेखनी ज्याच्या करी तोच अक्षरे काढी सारी निमित्ताकार न होते करी लेखनी ती लिहावया. तैसेची येथे झाले मी लेखनीचे काम केले लिहिते लिहिते गजामी भले श्री गजानन महाराज. त्यांच्या कृपे करून मीही केले लेखन येथे माझे मोठेपण काहीच नाही विबुधो. स्वस्ती श्री दास गुरुविरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ आला हा कसा प्रत सध्या पुढे असे. शुभम भवतु श्री हरार्पणस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य विशोध्याय समाप्त. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.